नमस्ते नमस्ते नमस्कार, मी भावना स्वागत करते तुमचं नमस्ते इंग्लंडमध्ये. आणि आजच्या व्हिडिओपासून मी एक नवीन सिरीज स्टार्ट करते, ज्याच्यामध्ये मी आणि माझे फॅमिली मेंबर्स तुम्हाला काही रेसिपीज दाखवतील. तर प्रत्येकाच्या काही ना काही स्पेशालिटी असतातच. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मम्मीची स्पेशालिटी दाखवणार आहे. आज आपण गव्हाचा चिवडा कसा बनवायचा ते शिकणार आहोत. सो स्टे ट्यून टिल द एंड ऑफ दिस व्हिडिओ. थँक्यू. गव्हाचा चिवडा बनवण्यासाठी आपण 1 किलो गहू घेतलेला आहे. आणि गव्हाला 2 ते 3 वेळा पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर त्याला पाणी टाकून झाकून ठेवायचं. आणि थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही करत असाल तर 2 ते 3 दिवस तुम्ही झाकून ठेवू शकतात. सो 2 दिवस झाकून ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी त्याला ओपन करायचं. आणि जर उन्हाळ्यात करत असाल तर 1 दिवस पुरेसा आहे. तर झाकून ठेवल्यानंतर जेव्हा सकाळी आपण काढतो त्यानंतर गहू हे काहीसे असे दिसतात, नरम झालेले असतात, पण त्यांचा आंबट वास येतो कारण ते फर्मेंट झालेले असतात. म्हणून त्याला 1-2 वेळा पाण्याने पुन्हा वॉश करून घ्या, सो दॅट तो स्मेल निघून जाईल. वॉश केलेले गहू कुकरमध्ये टाकायचे आणि त्याच्यात पुन्हा पाणी टाकून त्याचे 3 ते 4 वेळा शिट्टी काढून घ्यायची. तीन ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरला थंड होऊ द्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. त्यानंतर ते गहू चाळणीमध्ये चाळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी असेल ते नितळून जाईल. चाळणीत चाळलेल्या गव्हाला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं. त्यानंतर मीठ, पापडखार आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे. 1 किलो गव्हासाठी साधारणतः 2 चमचे मीठ, 2 चमचे पापडखार आणि 1 चमचा बेकिंग सोडा लागतो. आणि तो सगळा या गव्हाला नीट सोळून घ्यायचा. हे तयार झालेले गहू आता बाहेर उन्हामध्ये वाळवायला टाकायचे. आणि सुकल्यानंतर गहू असा दिसतो. त्याचा छान चिवडा बनवता येतो आणि हा गहू जवळपास 1 ते 2 वर्ष मस्त टिकतो. आता चिवडा कसा बनवायचा ते सांगते. त्यासाठी आपण घेणार आहे गहू, डाळ्या, शेंगदाणे आणि थोडेसे आम्ही बटाट्याचा कीस बनवलेला होता तो घेतलेला आहे. सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल टाकायचं. तेल तापलं की त्यामध्ये बाकीच्या गोष्टी परतून घ्यायच्या, म्हणजे शेंगदाणे परतवलेले आहेत, इथे डाळ्या परतवलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी बाजूला काढून घ्यायच्या. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हा जो सुकवलेला बटाट्याचा कीस होता त्याला पण तळून घेतलेला आहे. त्यानंतर गहू तळताना तेल फारच कमी लागतं, पण कढई गरम असायला हवी. आणि त्यानंतर त्याला कंटिन्यू परतवत राहायचं. परतवता हे छान फुटतात. कंटिन्युअस चालवत आपण जेव्हा गहू परतवतो त्यानंतर त्याचा आकार चेंज होतो. तो छान असा गोल आणि हलकासा मोठाही होतो. त्यानंतर त्याचा हलकासा कलर पण चेंज होतो. त्यावरून आपल्याला कळतं की गहू झालेला आहे. मग नंतर गव्हाला काढून घ्यायचं आणि त्यामध्ये बाकी सगळ्या तळलेल्या गोष्टी टाकून घ्यायच्या. त्याच्यामध्ये मीठ, मिरची टाकायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात चाट मसाला, आमसूर पावडर आणि बाकीच्या इतरही गोष्टी, परतवलेला कांदा वगैरे घालू शकतात. याची भेळही बनवू शकतात. आणि अशा प्रकारे रेडी आहे गव्हाचा चिवडा. आणि यात तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळे व्हेरिएशन्स करून चिवडा बनवू शकतात. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला अधूनमधून माझ्या चॅनलवर नक्कीच दिसतील. सो तुम्ही सबस्क्राईब करू शकता चॅनलला. आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.